हॅलो, माझं नाव डॉक्टर तेजस पवार आहे. हे लेक्चर विठामाई निसर्गोपचार केंद्रासाठी रेकॉर्ड केलेलं जात आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण मस्क्युलोस्केलेटल सिस्टम घेऊया. तर मस्क्युलोस्केलेटल सिस्टमचे जे लेक्चर्स आहेत ते 4 पार्ट्समध्ये आपण डिवाईड करणार आहोत. तर एक आहे अप्पर लिंब, लेक्चर 1, लेक्चर 2 असेल लोअर लिंब, लेक्चर 3 असेल ॲबडॉमेन अँड थोरॅक्स आणि लेक्चर 4 असेल हेड आणि नेक. तर सगळ्यात आधी जे हे पहिलं लेक्चर आहे ह्याच्यामध्ये आपण अप्पर लिंब करूया. प्रत्येक मस्क्युलोस्केलेटल सिस्टम जेव्हा आपण घेतो आहेत आपण कम्प्लिटली कवर करू. सगळ्यात आधी आपण त्याचे बोन्स जी स्केलेटल सिस्टम आहे ती कवर करूया. त्याच्यानंतर त्याचे मसल्स कवर करूया. त्याच्यानंतर त्याचे नर्व्स, ब्लड सप्लाय, व्हीनस सप्लाय हे सगळं आपण कवर करूया. तो स्टार्टिंग विथ द मस्क्युलोस्केलेटल सिस्टम वी वुड इनिशियली बी लुकिंग ॲट दी अप्पर लिंब. तर अप्पर लिंबमध्ये आता ॲनाटॉमीचं जेव्हा आपण डिस्कशन होतं, कुठलीही बॉडी पार्ट असो कसंही असो, काही ॲनाटॉमीमध्ये जे लोक इंग्लिशमध्ये त्यांचे एक्झाम्स देतील त्यांच्यासाठी एक थोड्या टर्मिनॉलॉजीज आहेत जे आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. हे बघा, जेव्हा पण आपण ॲनाटॉमी डिस्क्राईब करतो तेव्हा बॉडीमध्ये कुठला ऑर्गन किंवा कुठला पार्ट दुसऱ्या पार्टशी रिलेशनमध्ये कसा अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल हे डायग्राम बघा. आपली बॉडी आहे, त्याच्यामध्ये सेंटरमध्ये काय आहे, साईडमध्ये काय आहे, वरती काय आहे, खाली काय आहे, ह्या गोष्टींसाठी टर्मिनॉलॉजीज आहेत. अँटिरियर काय आहे, पोस्टिरियर काय आहे, वगैरे वगैरे. तर सगळ्यात आधी इफ यू लुक ॲट दिस डायग्राम प्लीज, हे पहा. ही बॉडीचा जो सेंट्रल पार्ट असतो, फ्रंटमध्ये जे आहे आणि मागे जे आहे, एनिथिंग दॅट इज इन फ्रंट ऑफ धिस सेंट्रल लाईन, हे जे तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल, एनिथिंग दॅट इज इन फ्रंट ऑफ दिस लाईन, ह्याच्या समोर जे आहे ते आपण अँटिरियर म्हणूया आणि ह्या लाईनच्या मागे जे आहे त्याला आपण पोस्टिरियर म्हणूया. अँटिरियर आणि पोस्टिरियरचे दुसरे नावं अँटिरियर आणि पोस्टिरियरचे दुसरे नावं आर वेंट्रल अँड डॉर्सल रिस्पेक्टिव्हली. ह्या ॲक्सिसच्या समोर जे असेल ते अँटिरियर असेल, ह्या ॲक्सिसच्या मागे जे असेल ते पोस्टिरियर असेल. ऑलराईट, आता जे गोष्टी ब्रेनच्या जवळ असतील त्याला आपण सुपिरियर म्हणू. ऑलराईट, आणि ज्या गोष्टी आपल्या लेग्सकडे असतील त्याला आपण इन्फिरियर म्हणू. ऑलराईट, अँटिरियर पोस्टिरियर लक्षात ठेवा. सुपिरियर आणि इन्फिरियर किंवा सेफॅलिक आणि कॉडल, हे सेफॅलिक कारण की आपलं क्रेनियम इकडे असतं. सो सी फॉर क्रेनियम अँड सी फॉर सेफॅलिक किंवा सुपिरियर हे डोक्याकडच्या गोष्टी आहेत आणि इन्फिरियर ह्या पायाकडच्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, मी जर म्हटलं की माझे माझे दात जे आहेत, वरचे जे दात आहेत त्यांना आपण सुपिरियरली प्लेस्ड टीथ म्हणतो आणि खालचे जे दात आहेत त्यांना आपण इन्फिरियरली प्लेस्ड टीथ म्हणतो. तर हे आपलं मॅपमध्ये आपण नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट कसं करतो तसं आपल्या बॉडीसाठी अँटिरियर, पोस्टिरियर, सुपिरियर आणि इन्फिरियर असं आपण डायरेक्शन्स कळाव्या म्हणून एवढं डिस्टिंक्शन करतो. अजून एक डिस्टिंक्शन असं आहे, आपली बॉडीची जी सेंट्रल लाईन आहे ही सेंट्रल ॲक्सिसमधून आपल्या बॉडीचा जो लेफ्ट साईड आहे आणि राईट साईड आहे हे दोन्ही साईड्स इक्वल आहेत. दिस इज नोन ॲज जसं आपल्या लेफ्ट साईडला एक हात आहे तसं आपल्या राईट साईडला सुद्धा एक हात आहे. तर जसं आपण ह्या सेंट्रल ॲक्सिसकडे येतो, एनिथिंग दॅट इज केप्ट सेंट्रली दॅट इज मीडियल. जे ह्या सेंट्रल ॲक्सिसच्या जवळ आहे ते मीडियल असतं आणि जे ह्या सेंट्रल ॲक्सिसच्या दूर आहे ते डिस्टल असतं. मी तुम्हाला उदाहरण देतो. जेव्हा पण आपण मसल्स ऑफ द फूट डिस्कस करूया
तेव्हा काही काही मसल्स आहेत जे सेंट्रल ॲक्सिसच्या जवळ आहेत आणि काही काही मसल्स आहेत जे सेंट्रल ॲक्सिसच्या दूर आहेत. हे आपलं नीची कॅप आहे. तर हा जो मसल आहे, धिस पर्टिक्युलर मसल, धिस इज प्लेस्ड लॅटरल आणि हा जो मसल आहे, धिस इज प्लेस्ड मीडियल. ऑलराईट, धिस इज लॅटरल. आता लॅटरल आणि मीडियल हे आपल्याला कळालं आहे. ऑर्गन्समध्ये सुद्धा असंच होतं. काही काही ऑर्गन्स मीडियल असतात आणि काही काही ऑर्गन्स लॅटरली प्लेस्ड असतात. फॉर एक्झाम्पल किडनीज हे लॅटरली प्लेस्ड आहेत. बट हार्ट हे मीडियली प्लेस्ड आहे, कारण की हार्ट आपल्या सेंट्रल ॲक्सिसच्या जवळ येतं. सो हार्ट इज मीडियली प्लेस्ड. तसंच ब्रेनमध्ये आहे, तसंच लंग्समध्ये आहे, तसंच सगळ्या ब्लड वेसल्स, सगळ्या मसल्स, सगळ्या बोन्स, सगळ्या जॉईंट्समध्ये हे डिस्टिंक्शन सगळीकडे तुम्हाला दिसेल. तर लॅटरल आणि मीडियल आपल्याला कळालेलं आहे. तर लॅटरल आणि मीडियल, दॅट इज लॅटरल मीडियल. आता प्रॉक्झिमल आणि डिस्टल म्हणजे काय? व्हॉट इज प्रॉक्झिमल अँड व्हॉट इज डिस्टल? आता आपली ही जी सेंटर पॉईंट आहे आपल्या बॉडीचा, ह्या सेंटर पॉईंटपेक्षा आपण दूर गेलो देन दॅट इज डिस्टल. ह्या सेंटर पॉईंटच्या आपण जवळ येत गेलो तर दॅट इज प्रॉक्झिमल. एक्झाम्पल बघा, माझा जो टो आहे, माझ्या पायाचा जो बोट आहे ते डिस्टल आहे, पण माझं जी मांडी आहे किंवा मांडीचा मसल आहे किंवा मांडीचा नर्व आहे दॅट इज प्रॉक्झिमल. तसंच जर मी हाताची बोटं घेतले तर बोटांमध्ये सेगमेंट्स असतात. ऑलराईट, तर जी सगळ्यात बॉडीच्या सेंटरच्या जवळचं जे सेगमेंट आहे, तर आपलं जे हा थंब आहे, हे फिंगर्स आहेत. सॉरी फॉर द बॅड डायग्राम. बट हे बघा, प्रत्येक बोटामध्ये सेगमेंट्स असतात. प्रत्येक बोटामध्ये 3 सेगमेंट्स असतात. तर ह्या सेगमेंटमध्ये बॉडीच्या जे सेंटरमधलं जे सेगमेंट असेल दॅट इज नोन ॲज द प्रॉक्झिमल सेगमेंट आणि जे दूरचं सेगमेंट असेल दॅट इज नोन ॲज द डिस्टल सेगमेंट. हे झालं प्रॉक्झिमल आणि डिस्टल. थोडक्यात हे जे सगळे आपण टर्म्स आत्तापर्यंत बघितलेले आहेत, हे दुसऱ्या बॉडी पार्टला डिपेंड करून ह्यांचं रिलेशन दाखवणे आहे. एवढं ह्या टर्म्सचं मीनिंग आहे. आता मी जेव्हा हे सगळे जे टर्म्स आहेत हे फक्त तुम्ही एकदा ऐका, दॅट्स इट, मूव्ह ऑन करा. एकदा तुम्ही पूर्ण ॲनाटॉमीचे व्हिडिओज बघून घ्याल तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या टर्म्सचे काय अर्थ आहेत आणि पुन्हा हा व्हिडिओ बघा. तुम्ही जेव्हा पूर्ण ॲनाटॉमी बघून झाल्यानंतर पुन्हा हा इनिशियल व्हिडिओ बघा. तुम्हाला प्रॉक्झिमल, मीडियल, डिस्टल, लॅटरल सगळं कळेल. अँटेरियर, पोस्टिरियर सगळं कळेल. नाव कमिंग टू द टॉपिक ॲट हँड. इंट्रोडक्शन झालं आहे आता आपलं. आता आपली टॉपिक काय आहे? इन दिस लेक्चर वी विल बी कवरिंग द अप्पर लिम्ब. दिस इज द फर्स्ट लेक्चर फॉर मस्क्युलोस्केलेटल सिस्टम. अप्पर लिम्बमध्ये आपण सगळ्यात आधी बोन्स बघूया. आपला जो वरचा जो हात आहे आपला, त्याच्यामध्ये कुठले कुठले बोन्स येतात, कुठले जॉईंट्स येतात, ते कसे बनले जातात. द फर्स्ट बोन इज द क्लॅविकल. क्लॅविकलमध्ये जरा पहा, क्लॅविकल इज द लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल बोन इन आवर बॉडी. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये अँटेरियर अँड पोस्टिरियरली प्लेस्ड जे बोन्स आहेत, सुपिरियरली आणि इन्फिरियरली प्लेस्ड जे बोन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, आपल्या बॉडीमधले बहुतेक लाँग बोन्स, फीमर असो, ह्युमरस असो, रेडियस असो, अल्ना असो, स्टर्नम असो, आपला पूर्ण वर्टेब्रल कॉलम असो, स्कल असो, ह्या सगळ्या बोन्समध्ये सगळ्यात मोठा जो हॉरिझॉन्टल बोन आहे दॅट इज द लॉंगेस्ट बोन इन द हॉरिझॉन्टल ॲक्सिस, हा आहे क्लॅविकल. सो क्लॅविकल इज द बोन जो हॉरिझॉन्टल ॲक्सिसमध्ये सगळ्यात लांब बोन आहे. सो द फर्स्ट बोन फॉर आवर अपर लिम्ब इज द क्लॅविकल. हा एस शेप्ड बोन आहे. तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये जर बघाल तुम्हाला ह्याचा एस शेप थोडा इझिली कळेल. हे आपल्याला दिसतं आहे. दिस इज द एस शेप. ऑल राईट.
क्लॅव्हिकल इज द लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल बोन इन आवर बॉडी. क्लॅव्हिकल हा आर्टिक्युलेट होतो मागे बॅकचा जो बोन आहे, दिस ट्रायंग्युलर बोन, याला आपण स्कॅप्युला म्हणतो. वरती तुम्हाला स्पेलिंग दिसत असेल. दिस इज द स्कॅप्युला, दिस इज द क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकल आणि स्कॅप्युलामधलं जी जॉईंट आहे त्याला आपण ॲक्रोमिओ स्कॅप्युलर जॉईंट, ॲक्रोमिओ क्लॅव्हिक्युलर जॉईंट असं म्हणतो. हे पहा, ॲक्रोमिओ क्लॅव्हिक्युलर लिगामेंट. हा आहे स्कॅप्युला, हा आहे क्लॅव्हिकल. आता स्कॅप्युला इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन, कारण की स्कॅप्युलावरती बरेचसे मसल्स अटॅच होतात. बोन्सचं काय काम असतं? बोन्सचं काम असतं मसल्सला स्ट्रक्चर देणे. जर सपोज मसल्स मूव्ह करता आहे, ते मसल्स आपल्या बॉडीला तेव्हाच मूव्ह करू शकतील जेव्हा ते मसल्स एका बोनला अटॅच असतील. स्केलेटल सिस्टम अँड मस्क्युलर सिस्टम गो हँड इन हँड. ह्या दोघी ज्या सिस्टम्स आहेत ह्या एकमेकांवरती निर्भर आहे. जर मस्क्युलर सिस्टम असेल आणि स्केलेटल सिस्टम नसेल तर मूव्हमेंट होणार नाही. जॉईंटच्या इकडे मूव्हमेंट पॉसिबलच होणार नाही. तर हे जे जॉईंट्स आहेत हे थोडे लक्षात घ्या. क्लॅव्हिकल आणि हा स्कॅप्युला. तर ह्या स्कॅप्युलामध्ये आपल्याला मागून जर बघितलं तर ह्या स्कॅप्युलामधला हा जो पोर्शन आहे दॅट इज नोन ॲज दी ॲक्रोमियॉन. एवढाचा जो पोर्शन आहे दॅट इज नोन ॲज दी ॲक्रोमियॉन. तर हा ॲक्रोमियॉन आणि क्लॅव्हिकल जेव्हा ते अटॅच होतात तेव्हा ह्याला इकडे आपण ॲक्रोमिओ क्लॅव्हिक्युलर लिगामेंट असं म्हणतो. ऑलराईट. आता खालचा जो बोन आहे ह्याला आपण ह्युमरस असं म्हणतो. ह्या अप्पर लिम्बचा लॉंगेस्ट बोन आहे. ऑलराईट. आता तुम्ही जर बघाल हे तिघं जे बोन्स आहेत, क्लॅव्हिकल, मागचा स्कॅप्युला आणि हा ह्युमरस, ऑल थ्री ऑफ दीज बोन्स कंबाईन टू फॉर्म द शोल्डर जॉईंट. आपण मूवमेंट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शोल्डर जॉईंटमध्ये कशा होतात ते लवकरच बघूया. सो दिस बोन इज द ह्युमरस. ह्युमरसच्या खाली आहे, हा आहे आपला एल्बो जॉईंट आणि एल्बो जॉईंटच्या खाली आहेत आपले दोन बोन्स. जो अंगठ्याच्या खालचा जो बोन आहे, द बोन विच इज बिलो द थंब, दॅट इज नोन ॲज द रेडियस. आणि करंगळीच्या खालचा जो बोन आहे त्याला आपण अल्नार बोन असं म्हणतो. हे दोघं बोन्सचे स्ट्रक्चर बघा. हे एल्बोशी कसे अटॅच्ड आहेत हे नीट बघा. अल्ना बघा, अल्ना जो बोन आहे हा पूर्ण एल्बोच्या इथे नीट प्रकारे अटॅच्ड आहे आणि जो रेडियस जो आहे हा फ्लोटिंगली अटॅच्ड आहे. तो जो मेन ॲक्सिस आहे, जे आपल्या एल्बोचा जो मेन वेट बेअरिंग बोन आहे दॅट इज द अल्नार बोन. आणि जो रोटेशनसाठी काम देतो आपल्याला दॅट इज नोन ॲज द रेडियस बोन. का रोटेशनसाठी का काम देतो हे बघा. जेव्हा आपण आपली रिस्ट साईड टू साईड मूव्ह करतो, प्रोनेट आणि सुपायनेट करतो, जेव्हा आपण आपली रिस्ट आपला पाम जो आहे तो आकाशाकडे किंवा धरतीकडे जेव्हा आपण आपला पाम करतो तेव्हा हा जो रेडियस बोन आहे हा अल्ना बोनच्या अवतीभोवती मूव्ह होतो. फॉर एक्झाम्पल, ह्या माणसाचा हात जो आहे ह्याचा हात पुढच्या डायरेक्शनला फेस करत आहे आणि ह्याचा मागचा हात ह्या मागच्या डायरेक्शनला फेस करत आहे, बरोबर. तर ह्या माणसाने जर ह्याचा हात टर्न केला, ह्याचा हा जो पाम आहे, वेन ही रोटेट्स हिज पाम पोस्टिरियरली, जेव्हा हा पाम मागे रोटेट करेल तेव्हा हा रेडियस बोन ह्या डायरेक्शनला मूव्ह होईल. लाईक हा रेडियस बोन असा दिसेल आणि हा क्रॉस होईल अल्ना बोनशी. हे बघा. आता व्हिज्युअलाइज करा जरा, थोडे इमॅजिनेशन यूज करा आपलं. अल्ना बोन जो आहे हा एक ॲक्सिस आहे. ह्या अल्ना बोनच्या ॲक्सिसच्या अराउंड हा रेडियस बोन मूव्ह असतो. जेव्हा आपण प्रोनेट किंवा
सुपायनेट करतो. आपण सगळे मस्क्युलर मूवमेंट्स नीट प्रकारे बघूया. फक्त बोन्स होऊन जाऊ द्या माझे, मी सगळे मूवमेंट्स तुम्हाला दाखवेल. जस्ट वेट अ लिटल बिट. नसेल कळालं तरी पुढे बघा. बाकीचे जे बोन्स आहेत ते बघा. हा आहे, दिस इज नोन ॲज द एक सेकंड. सगळ्यात आधी आपण हे कार्पल बोन्स करूया. हा रेडियस झाला, हा रेडियस झाला, हा अल्ना झाला. हे सगळे लिगामेंट्स आहेत, प्लीज फॉरगेट अबाउट दॅम. हे जे छोटे छोटे बोन्स आहेत जे लिगामेंट्सच्या मागे दिसत आहेत, दीज आर नोन ॲज दी कार्पल बोन्स. देर आर 8 कार्पल बोन्स. हे सगळे लिगामेंट्स आहेत जे सगळ्यात छोट्या छोट्या कार्पल बोन्सला अटॅच करतात. ठीक आहे, हे बघा. हे जे छोटे छोटे 8 बोन्स आहेत, ऑल ऑफ दीज बोन्स कंबाइंड आर नोन ॲज 8 कार्पल बोन्स. ही कार्पल बोन्स आपली रिस्ट जॉईंट बनवतात. द कार्पल बोन्स मेकअप द रिस्ट जॉईंट. देर आर 8 कार्पल बोन्स. कार्पल बोन्सच्या समोर जे बोन्स असतात, दीज बोन्स, दीज आर द मेटाकार्पल बोन्स. दीज आर द मेटाकार्पल बोन्स. हे झाले आपले रेडियस अल्ना, हे झाले आपले कार्पल्स. ह्या कार्पलच्या समोर जे आहेत ते आपले आहे मेटाकार्पल्स. आणि मेटाकार्पल बोन्सच्या समोर जे जे छोटे छोटे आपले बोन्स आहेत, जे 3 सेगमेंट आपण बघतो प्रत्येक फिंगरमध्ये, देज आर नोन ॲज द फॅलांजेस, द फॅलांजियल बोन्स. हे झालं आपलं बोनची सिस्टीम अप्पर लिम्बसाठी. ओके, आता आपण अप्पर लिम्बचे मसल्स, जॉईंट्स, मूवमेंट्स हे सगळं बघूया. तर तुम्हाला जर दिसत असेल इकडे बोन्सच्या वरती आता मसल्स चढलेले आहेत. आता हे इमेज बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला मसल्स कसे स्केलेटनला मूव्ह करता हे दिसत आहे. 2 मिनटं हे ॲनिमेशन एकदा नीट पहा. ऑलराईट, बघा, जेव्हा जेव्हा मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा मसलची लेंथ कमी होत असते. ऑलराईट, हे पहा. ह्या चेस्टवरचा हा जो मसल आहे ह्याची लेंथ किती मोठी आहे, आणि जसं ते मूव्ह होतं तशी त्याची लेंथ छोटी होऊन जाते. तर हा मसल कॉन्ट्रॅक्ट करत आहे. हा मसल कॉन्ट्रॅक्ट करतो आहे, हा सुद्धा मसल कॉन्ट्रॅक्ट करतो आहे. तो दिस मूव्हमेंट जी आपण आत्ता बघत आहोत ती शोल्डर जॉईंटची मूव्हमेंट आहे. तर आपल्याला क्वेश्चन येतो शोल्डरवरती, एक्सप्लेन विथ डायग्राम द मूव्हमेंट्स ॲट द शोल्डर जॉईंट अँड इट्स रिलेटेड बोन्स, मसल्स वगैरे वगैरे. शोल्डर जॉईंटमधलं हे मूव्हमेंट आहे. दिस मूव्हमेंट इज नोन ॲज शोल्डर फ्लेक्शन. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मसल्स कुठले कुठले आहेत पहा. तर आपल्या शोल्डरमध्ये, अप्पर आर्ममध्ये, द फर्स्ट जॉईंट दॅट वी लुक ॲट इज द शोल्डर जॉईंट. प्लीज लिसन केअरफुली. बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो. आपल्या शोल्डर जॉईंटमध्ये बहुतेक मूव्हमेंट्स होतात. त्या मूव्हमेंट कुठले कुठले मसल्स अलाव करतात. सगळ्यात पहिला जो आहे आपला, सगळ्यात पहिला जो मसल आहे आपला दॅट इज द पेक्टोरॅलिस मेजर. पेक्टोरॅलिस मेजर ह्या मसलला आपण हाईड केलं. ह्या मसलच्या खाली असतो आपला पेक्टोरॅलिस मायनर. ह्या पेक्टोरॅलिस मायनरच्या खाली असतात आपले रिब्स.
ऑलराईट. शोल्डरमध्ये जो मसल असतो, चेस्टचे मसल आपले झाले, पेक्टोरॅलिस मेजर झालं, पेक्टोरॅलिस मायनर झालं, आणि अजून एक मसल आहे आपल्या चेस्टमध्ये, दॅट इज नोन ॲज द सेरॅटस अँटेरियर. हे पहा, सेरॅटस अँटेरियर. तो दिस इज द सेरॅटस अँटेरियर. अजून शोल्डरमध्ये मसल्स, हे चेस्टचे मसल झाले, पेक्टोरॅलिस मेजर, पेक्टोरॅलिस मायनर आणि सेरॅटस अँटेरियर. ऑलराईट. शोल्डरचे आता मसल्स पहा, वरपासून आपण सुरुवात करूया. दिस इज द ट्रॅपिझियस. हा पूर्ण जो मसल आहे हा ट्रॅपिझियस मसल आहे. दिस एंटायर मसल इज द ट्रॅपिझियस मसल. जेव्हा पण आपण श्रग करतो किंवा आपले शोल्डर्स आपल्या मानेकडे जवळ घेतो, थंडी वाजताना असो किंवा बाकी काही कारण असो, जेव्हा आपण आपले शोल्डर्स आपल्या नेक जवळ घेतो तेव्हा हा मसल जो आहे हा मसल कॉन्ट्रॅक्ट करतो अँड इट कॉजेस द श्रगिंग मूवमेंट. अजून शोल्डरमध्ये बघा कुठले मसल आहेत. हा आहे डेल्टॉइड मसल. हा डेल्टॉइड मसल हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाचा मसल आहे. ह्या डेल्टॉइड मसलमध्ये 3 प्रकारचे फायबर्स असतात. हे आहे मिडल फायबर्स ऑफ द डेल्टॉइड, हे आहे अँटीरियर फायबर्स ऑफ द डेल्टॉइड आणि हे आहेत पोस्टिरियर फायबर्स ऑफ द डेल्टॉइड. ठीक आहे, वरनं बघा, मिडल फायबर्स ऑफ डेल्टॉइड, अँटीरियर फायबर्स ऑफ डेल्टॉइड, पोस्टिरियर फायबर्स ऑफ डेल्टॉइड. ठीक आहे, अँटीरियर पोस्टिरियर आपल्याला कळालेलं आहे. तर आपल्याला हा जो शोल्डरचा जो मसल आहे ह्याचे 3 फायबर्स असतात, अँटीरियर, मिडल आणि पोस्टिरियर फायबर्स. हे शोल्डर जॉईंट झाला आहे आपला. तर शोल्डर जॉईंटमध्ये आपल्याकडे काय काय आहे, चेस्टचे सगळे मसल्स, शोल्डरचे सगळे मसल्स, अँटीरियर, मिडल आणि पोस्टिरियर मसल्स आणि नेकचा ट्रॅपिझियस मसल. करेक्ट. हे मसल्स आपल्या शोल्डर जॉईंटमध्ये असतात. बोन्स कुठले कुठले असतात आपल्या शोल्डर जॉईंटमध्ये, हा क्लॅव्हिकल आहे, हा क्लॅव्हिकल बोन आहे, ह्युमरस बोन आहे आणि मागचा जो आहे तो स्कॅप्युला आहे. करेक्ट. मूव्हिंग ऑन. जेव्हा आपण ह्युमरस बघतो, ह्युमरस आणि एल्बोकडे बघतो, वरचा शोल्डर जॉईंट आपला झालेला आहे. आता ह्युमरसमध्ये कुठले कुठले मसल्स येतात, तर सगळ्यात पुढचा जो मसल असतो त्याला आपण बायसेप्स ब्रॅकाय मसल म्हणतो. आता ह्याला बायसेप्स का म्हणतात, व्हॉट डज बाय, बाय म्हणजे 2, ह्याला आपण बायसेप्स का म्हणतो, तर वी कॉल दिस बायसेप्स बिकॉज, आता नीट पहा, हा जो बोन आहे तुम्ही जर नीट पाहत असाल, हे 2 रूट्सनी हा मसल बनतो, म्हणून ह्याला बायसेप्स म्हणतात. हे बघा, हा एक, त्याचा हा एक स्ट्रँड झाला, दिस इज 1 स्ट्रँड अँड दिस इज अनदर स्ट्रँड, आणि ह्या दोन्ही स्ट्रँडचा हा आपला मसल बनलेला आहे, म्हणून आपण ह्याला बायसेप्स म्हणतो. तसंच जो दुसरा जो बोन आहे, दुसरा जो मसल आहे सॉरी, त्याला आपण ट्रायसेप्स म्हणतो. का, कारण की हा 3 सेप्सनी बनलेला आहे, दॅट इज वाय इट इज नोन एज ट्रायसेप्स. ऑलराईट. ट्रायसेप्समध्ये बघा कुठले 3, हे डेल्टॉइडचा पार्ट झाला, हे आपण हाईड करून टाकूया. तर ट्रायसेप्समध्ये 3 जे हेड्स आहेत ते कुठनं येतात, दिस इज लॉंग हेड ऑफ ट्रायसेप्स, धिस इज लॅटरल हेड ऑफ ट्रायसेप्स आणि दोघांच्या खालचा जो आहे हा मीडियल हेड ऑफ ट्रायसेप्स आहे. ऑलराईट. हे झाले मागचे ट्रायसेप्सचे. आता लॅटरली जे मसल्स अवेलेबल आहे ह्याला आपण ब्रॅकियालिस आणि ह्या ब्रॅकियालिसच्या खालचा ब्रॅकिओरेडियालिस, हे दोघं मसल आपले खालचे आहेत, जे आपल्या अप्पर आर्मपासनं, ह्युमरसपासनं निघतात. आता आपण येऊया एल्बो जॉईंटकडे. ही डायग्राम बघा, दिस इज शोल्डर फ्लेक्शन, ऑलरेडी पाहिली आपण.
त्याच प्रकारे हे आहे आपलं शोल्डर एक्सटेन्शन. शोल्डर एक्सटेन्शनमध्ये पाठमागचा हा लॅटिसिमस डॉर्साय नावाचा मसल, ज्याला आपण लॅट्स पण म्हणतो, त्याचं पूर्ण नाव आहे लॅटिसिमस डॉर्साय मसल, DORSII. हे आहे शोल्डर एक्सटेन्शन. हे आहे शोल्डरचं ॲबडक्शन मूव्हमेंट. ॲबडक्शन म्हणजे आपल्या बॉडीपासनं दूर घेऊन जाणे. ॲबडक्शन मीन्स लांब घेऊन जाणे, टू टेक इट फार अवे. दिस इज ॲबडक्शन. ह्याच्यामध्ये ह्या ॲबडक्शनमध्ये कुठले कुठले मसल्स ॲक्ट होत आहेत आपल्याला दिसत असेल. हे पहा, डेल्टॉइड यूज होतो आहे. सगळे फायबर्स ऑफ डेल्टॉइड यूज होत आहेत. हे आहे आपल्या एल्बोमधले मूव्हमेंट. एल्बोमध्ये बघा बायसेप्स कसा फ्लेक्स करतो आहे एल्बोला. दिस इज नोन ॲज एल्बो फ्लेक्शन. जेव्हा हा बायसेप्स मसल कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा हे जे हाडं आहेत त्यांना जवळ घेऊन येतो. हे आहे एल्बोचं एक्सटेन्शन. या एल्बोच्या एक्सटेन्शनमध्ये ट्रायसेप्स मसल बघा कसं कॉन्ट्रॅक्ट होतो आहे. ट्रायसेप्स मसल कॉन्ट्रॅक्ट होतो आहे आणि एक्सटेन्शन कॉज करतो आहे आपल्या आर्म आणि फोर आर्ममध्ये. अजून थोडे बाकीचे मसल्स पहा अप्पर आर्ममध्ये. हा झाला आपला बायसेप्स, हा झाला आपला ब्रेकियालिस आणि हे मागचे झाले आपले ट्रायसेप्स. हायडिंग ऑल ऑफ दीज मसल्स. आपण आता फोर आर्म्स आणि एल्बोच्या मसल्सकडे जाऊया. फोर आर्म्स आणि एल्बोमध्ये वरती जे आपण ब्रॅकियालिस आणि ब्रॅकिओरेडियालिस पाहिले ते मसल्स फ्लेक्शनच कॉज करतात एल्बोमध्ये. आणि हे बाकीचे जे मसल्स आहेत ते आपल्या फोर आर्म्स, फिंगर्स, आपल्या रिस्टचे जे मुवमेंट्स आहेत ते सगळे मुवमेंट्स अलाव करतात. तर ह्याच्यामध्ये बरेच मसल्स आहेत आणि ह्या मसल्सचे नावं पण खूप जास्त आहेत. मी तुम्हाला एक सिम्पल टेक्निक सांगतो. आपल्याला लक्षात ठेवायच्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. रिस्टमध्ये एकतर फ्लेक्शन ऑफ द रिस्ट जॉईंट होईल, नाहीतर एक्सटेन्शन ऑफ द रिस्ट जॉईंट होईल. तर हे मूव्हमेंट बघा आता. तर फोर आर्मच्या मूव्हमेंटमध्ये आपण हळूहळू एक 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 मूव्हमेंट नीट बघूया. फोर आर्मचं प्रोनेशन कसं होतं. धिस इज नोन ॲज प्रोनेशन. एवढं लक्षात ठेवा, किंग्स विल प्रोनेट अँड बेगर्स विल सुपायनेट. जे किंग्ज असतात ते दान देतात. जेव्हा आपण दान देतो तेव्हा आपण ह्या हातामध्ये काही ना काहीतरी कॉईन किंवा जे पण आपल्याला द्यायचं आहे दुसऱ्या लोकांना ते आपण ठेवून दुसऱ्यांना देतो. तर जेव्हा आपण देतो काहीतरी, आपल्या हातातनं सोडतो काहीतरी, दॅट इज नोन ॲज प्रोनेशन. किंग्ज विल प्रोनेट. आणि जे बेगर्स असतात, जे पण घेणार आहेत, जे आपला हात इकडे ठेवून जे पण हा किंग प्रोनेट करतो आहे, हे जे कॉईन वगैरे किंवा जे पण सामान घेणार आहे, दॅट इज सुपायनेशन. सुपायनेशन पहा, ह्याला म्हणतो आपण सुपायनेशन.
जेव्हा आपण आपला जो पाम आहे, आपला जो हात आहे तो आकाशाकडे करतो, दॅट इज सुपायनेशन. प्रोनेशन आणि सुपायनेशनमध्ये आपण रिस्ट आणि अल्नाचे मूवमेंट्स एकदा नीट पहा. लक्षात येते सगळ्यांना? सुपायनेशनमध्ये अंगठाच्या खालचा जो आहे तो नेहमी रेडियस असतो. हे बघा, अंगठाच्या खालचा जो आहे तो नेहमी रेडियस असतो. हा जो रेडियस बोन आहे, हा रेडियस बोन अल्नाच्या अराउंड मूव्ह करतो आहे. तुम्ही नीट बघा परत. करेक्ट. पुन्हा बघा प्रोनेशन. प्रोनेशनमध्ये बघा कसे क्रिसक्रॉस होत आहेत दोघं बोन्स. जो हा रेडियस बोन आहे हा अल्नाच्या क्रिसक्रॉस होत. पहा परत, जो हा रेडियस बोन आहे हा अल्नाला क्रॉस होत आहे. ठीक आहे. हे बघा, आता असा आहे हा, थोड्या वेळानंतर हा अल्नाला क्रॉस करेल. ऑलराईट. तो आपला जो सेंट्रल ॲक्सिस आहे, जेव्हा पण आपण फोरआर्मची मूव्हमेंट करतो तेव्हा हा अल्नाचा जो आहे, धिस अल्ना इज हॅव्हिंग अ सेंट्रल ॲक्सिस. अल्नाची पोझिशन चेंज नाही होते बघा, पण जी रेडियसची जी पोझिशन आहे ती अल्नाच्या पोझिशनवरती सुपरइम्पोज होत आहे. सो धिस इज फोरआर्मचं प्रोनेशन. टू प्रोनेट मीन्स टू गिव्ह समथिंग फ्रॉम युअर हँड टू समबडी एल्स. म्हणजे आपण आपला जो हाताचा जो तळवा आहे, जो पाम आहे आपला, तो पाम धरतीकडे करत आहोत. आणि जेव्हा आपण सुपायनेट करतो तेव्हा आपला जो पाम आहे तो आपण आकाशाकडे करतो. तो वेन यू से की किंग्स प्रोनेट आणि बेगर्स सुपायनेट, हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सोपं जातं. कारण की किंग्स नेहमी दान देतात. जेव्हा किंग्स दान देतात तेव्हा त्यांचा जो पाम असतो तो धरतीकडे करत असतो, फेस करत असतो. आणि जेव्हा भिक्षा घेतात कोणीही, तेव्हा त्यांचे जे पाम्स असतात ते आकाशाकडे फेस करत असतात. रिस्टचं एक्सटेन्शन काय असतं पहा जरा. आपल्या रिस्ट जॉईंटमध्ये आपण जेव्हा हात एक्सटेंड करतो, दिस इज द एक्सटेन्शन ॲट रिस्ट जॉईंट. तसंच जर आपण एक्सटेन्शन करून अजून जवळ घेतला तो दॅट विल बी फ्लेक्शन. हे आहे आपलं रिस्टचं फ्लेक्शन. हे आहे आपल्या रिस्टचं ॲबडक्शन. ॲबडक्शन म्हणजे बॉडीच्या सेंट्रल ॲक्सिसपासनं दूर घेऊन जाणे. ठीक आहे. इथे बघा कॉन्ट्रॅक्ट होत आहेत, हे जे मसल्स आहेत हे कॉन्ट्रॅक्ट होत आहेत. दिस इज रिस्ट ॲबडक्शन. जसं आपण ॲडक्शन पाहिलं तसंच ॲबडक्शन पाहिलं, तसंच ॲडक्शन म्हणजे क्लोजर टू द बॉडी, दॅट इज ॲडक्शन. आणि जेव्हा बॉडीपासून दूर जातं तेव्हा दॅट इज ॲबडक्शन. हे आपले रिस्टमध्ये मूवमेंट्स होत आहेत सगळे. आता आपण मसल्स बघूया. तर फोरआर्मचे आपण मसल्स जेव्हा बघायला घेतो तेव्हा हे बघा, आता आपण सगळे मूवमेंट्स पाहिलेले आहेत. जेव्हा आपण ह्या ॲक्सिसमध्ये बघत आहोत पूर्ण बॉडीला, तेव्हा जेव्हा आपण फ्लेक्शन करतो तेव्हा आपल्या हाताच्या हे पुढचे जे मसल्स आहेत, ऑल ऑफ दीज मसल्स, हे पुढचे जे मसल्स आहेत हे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि दे अलाव फॉर फ्लेक्शन. तो धिस कंपार्टमेंट, द अँटिरियर कंपार्टमेंट ऑफ आर फोरआर्म, हा जो पूर्ण अँटिरियर कंपार्टमेंट जो आहे, ह्या अँटिरियर कंपार्टमेंटमध्ये जे मसल्स आहेत ह्या मसल्सला आपण फ्लेक्झर्स ऑफ फोरआर्म, हा आपला आर्म झाला, हा आपला फोरआर्म आहे. दिस मच इज फोरआर्म आणि दिस मच इज आर्म. जेव्हा फोरआर्मच्या अँटिरियर कंपार्टमेंटमधले मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा आपला हात फ्लेक्स होतो.
म्हणून त्या मसल्सला आपण फ्लेक्झॉर मसल्स म्हणतो. आणि जेव्हा आपले पोस्टिरियर कंपार्टमेंटमधले मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा आपला हात एक्सटेंड होतो. म्हणून ह्या मसल्सला आपण एक्सटेन्सॉर मसल्स ऑफ दी फोर आर्म म्हणतो. मसल्स फार सोप्या भाषेत आपले दोघं झालेले आहेत. अँटिरियर किंवा पुढच्या कंपार्टमेंटमधले जे मसल्स आहेत ते फ्लेक्झर्स आहेत. हे बघा, ऑल ऑफ दीज मसल्स आर फ्लेक्झर्स. फ्लेक्झर कार्पे रेडियालिस, फ्लेक्झर कार्पे ब्रॅकियालिस, बरेच मसल्स आहेत हे. आणि ह्या मागच्या बाजूला जे मसल्स आहेत दे आर ऑल एक्सटेन्सर मसल्स. बरेच मसल्स आहेत बिकॉज प्रत्येक बोटासाठी, प्रत्येक मूवमेंटसाठी, अँगलच्या मूवमेंटसाठी एक वेगळा वेगळा एक्सटेन्सर किंवा एक वेगळा वेगळा फ्लेक्सर मसल असतो. तर हे कंपार्टमेंट्स लक्षात ठेवा. पुढचे जे आहे ते सगळे फ्लेक्झर कंपार्टमेंट आहे आणि मागचे जे आहे ते सगळे एक्सटेन्सर कंपार्टमेंट आहे. आता आपण रिस्टकडे येऊया. रिस्टमध्ये तुम्ही बघाल आपले जे फिंगर्सचे जे मूवमेंट होतात, रिस्टमध्ये जे ॲबडक्शन वगैरे हे सगळे मूवमेंट्स होतात. आणि मूठ बंद करणे, मूठ उघडणे, बोटं हलवणे, फक्त एकच बोट हलवणे, हे सगळे जे मूवमेंट्स आहेत दीज आर डन बाय लंब्रायकल मसल्स. ह्या सगळ्या मसल्सचं नाव आहे लंब्रायकल मसल्स. ऑलराईट. इंटरऑशियस मसल्स, थिनार मसल्स, हायपोथिनार मसल्स आणि लंब्रायकल मसल्स. तर जे थंबचे जे मसल्स असतात ते सगळे पॉलिशिस ह्या नावाने असतात आणि जे फिंगरचे जे मसल्स असतात ते सगळे लंब्रायकल्स आणि इंटरऑशियस मसल्स ह्या मसल्सच्या नावाने असतात. तर आपल्याला एक्झाममध्ये काय लिहायचं आहे, रिस्ट आणि हँडमध्ये जे मूवमेंट करणारे मसल्स आहेत दोज मसल्स आर 3 टाईप्स: थिनार मसल्स, हायपोथिनार मसल्स आणि लंब्रायकल्स. ह्याच्यामध्ये जे थिनार मसल्स आहेत हे थंबची मूवमेंट करणार, हायपोथिनर मसल्स आहेत ते करंगळीची मूवमेंट करणार आणि बाकीचे जे मसल्स आहेत ते लंब्रायकल्स, ते आपले फिंगर्सचे इंडिव्हिज्युअल मूवमेंट करणार. हे बघा, हे आहेत आपले हायपोथिनार मसल्स, हे आहेत थिनार मसल्स आणि हे सगळे जे मसल्स आहेत ते आहे लुम्ब्रिकल मसल्स. हे मेटाकार्पल्सच्या मधले जे मसल्स आहेत लंब्रायकल्स. नर्वस सिस्टीममध्ये थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, आपल्याला डिटेलमध्ये जाण्याची काहीच गरज नाही आहे. हा जो पूर्ण प्लेक्सस आहे ह्याला आपण ब्रेकियल प्लेक्सस म्हणतो. ह्या ब्रेकियल प्लेक्ससमधून बरेचसे नर्व निघतात जे सगळ्या मसल्स, सगळ्या बोन्सला नर्व इम्पल्सेस प्रोड्यूस करतात आणि त्यांच्याकडनं नर्व इम्पल्सेस ब्रेनपर्यंत घेऊन जातात. ब्रेकियल प्लेक्सस इज द ओरिजिन ऑफ नर्व इनर्वेशन इनसाइड द हँड. ब्रेकियल प्लेक्सस नंतर काय काय होणार, ॲक्झिलरी नर्व आहे, रेडियल नर्व आहे आणि अल्नार नर्व आहे. जे आपले हाताचे बोन्सचे जे नाव आहेत तेच नर्व्सचेच नाव आहे. रेडियल नर्व, अल्नार नर्व आणि एक ॲक्झिलरी नर्व. आणि हे आहे ब्रेकियल प्लेक्सस. एवढे नर्वस सिस्टीममध्ये एवढी नावच फक्त लक्षात ठेवा. आर्टरीज आणि वेन्समध्ये सुद्धा सेम लॉजिक आहे. ॲक्झिलरी वेन, ॲक्झिलरी आर्टरी. ही आहे ॲक्झिलरी वेन, ही आहे ॲक्झिलरी आर्टरी. हे ॲक्झिलरी वेन आणि ॲक्झिलरी आर्टरी नंतर जाऊन सेफॅलिक वेन आणि सेफॅलिक आर्टरी बनतात. ब्रेकियल वेन आणि ब्रेकियल आर्टरी बनतात. त्याच्यानंतर हे इकडे एल्बो जॉईंटमध्ये, क्युबायटल फोसामध्ये येतात. इकडे बरेचदा जेव्हा सलाईन वगैरे टोचतात तेव्हा इकडनं ही जी हॉरिझॉन्टल आहे मीडियन क्युबायटल वेन, ह्याच्यामध्ये आपण सलाईन टोचत असतो. त्याच्यानंतर पुन्हा यांचं रेडियल आर्टरी, रेडियल वेन, अल्नार आर्टरी, अल्नार वेन, हे असे डिव्हिजन्स होतात. ह्याच्यामध्ये नर्व आणखीन एक आहे, रेडियल नर्व आणि रेडियल नर्व आणि अल्नार नर्व जेव्हा आपण बघत होतो तेव्हा देर इज अ थर्ड नर्व विच इज नोन एज द मीडियन नर्व. ते मी सांगायला विसरलो. तेवढेच नर्व्ज आहेत, एवढ्याच आर्टरीज आहेत. सोपे आहेत, जसे बोन्सचे नाव आहेत तसे आर्टरीज आणि वेन्सचे नाव आहेत. एवढे लक्षात ठेवा. दे आर मोर दॅन इनफ फॉर अस.
तर आत्ता आपला अप्पर लिंब ह्याच्यातच संपत आहे. अप्पर लिंबमध्ये थोडक्यात पहा, बोन्स आणि मसल्स जास्त इम्पॉर्टंट आहे. आर्टरीज, नर्व्स, वेन्स हे सगळे बोन्सच्या नावाच्या मागेच आहेत. ॲक्झिलरी नर्व, ॲक्झिलरी आर्टरी, ॲक्झिलरी वेन, त्याच्यानंतर ह्यांचे बॅसिलिक किंवा ब्रेकियल आर्टरीज, ब्रेकियल वेन्स बनतात. क्युबायटल फोसामध्ये ह्यांचे क्युबायटल आर्टरीज, क्युबायटल नर्व्स, क्युबायटल वेन्स होतात. आणि फोर आर्ममध्ये ह्यांचे रेडियल आर्टरी, रेडियल नर्व, अल्नार नर्व, मीडियन नर्व आणि रेडियल वेन हे सगळे बनतात. आता हातामध्ये जे आपले सर्क्युलेशनचे जे वेन्स असतात आणि आर्टरीज असतात त्यांना आपण सगळ्यांना डिजिटल सर्क्युलेशन असं म्हणतो. बिकॉज फिंगर्स आर डिजिट्स. या फिंगर्सला जे ब्लड सप्लाय करत आहेत दे आर डिजिटल वेसल्स, दॅट इज डिजिटल आर्टरीज अँड डिजिटल नर्व्स. ओके, तर आपला अप्पर आर्म ह्याच्यामध्ये झालेलं आहे. मूवमेंट्स, ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय सगळं वी हॅव कम्प्लिटेड इन ऑल ऑफ दिस. आपल्याला काही डाऊट असेल मला प्लीज ग्रुपवरती विचारा. ऑल राईट, थँक्यू, बाय बाय.